तुझ्या सोबतीने च्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर आणि जियापासून. तर आता इथे जिया शोधत असते संजनाला सोशल मीडियावरती. काय मिळतंय का जिया असं म्हणते आता इथे नुपूर. तेच शोधते असं म्हणते आता जिया. ही संजनाचं सरनाम काय होतं असं म्हणते जिया. देशमुख असं म्हणते ती आणि घालते. विसरलंच होते मी असं म्हणते ती. वहिनी असं म्हणते जिया. सी संजना नावाचे 1000 अकाउंट्स आहेत, त्यातून शोधावं लागणार आहे आपल्याला असं म्हणते ती. काय असं म्हणते नुपूर. आणि बघ ना नेमकी आपल्याला हवी ती संजना सापडत नाही असं म्हणते जिया. शोधू आपण तिला, डोंट वरी असं म्हणते जिया. जिया मी तुला खूप त्रास देते ना ग असं म्हणते नुपूर. अगं काहीतरी कायच बहिणी असं म्हणते ती. त्रास काय त्यात असं म्हणते ती. काही मला माहिती आहे तुला त्रास होत असेल, पण मला ही माहिती मिळणं खूप खूप महत्वाचं आहे असं म्हणते नुपूर. वहिनी हे मी फक्त तुझ्यासाठीच नाही तर तुझ्या आणि ब्रोच्या नात्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे सगळं करते मी असं म्हणते आता जिया. हे बघ आपण काही करू आणि तिला शोधू ओके असं म्हणते आता जिया. हो असं म्हणते नुपूर. तर आता दोघेही शोधत असतात संजनाला. हे बघ असं म्हणते नुपूर. एक सेकंड असं म्हणते जिया. तर आता संजना सापडलेली असते त्यांना. वहिनी आका हीच आहे ती असं म्हणते जिया. संजना असं म्हणते ती. सी हे बघ. तर आता ती दाखवते तिला तिचं प्रोफाईल. येस असं म्हणते आता इथे नुपूर. थांब मी तुझं प्रोफाईल ओपन करते असं म्हणते ती. सी असं म्हणते ती. तर आता संजनाचं प्रोफाईल ओपन झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. काय इन्फॉर्मेशन आहे असं म्हणते आता इथे तायडे त्या शूटरला. तर आता इथे शूटरला तिने संजनाच्या मार्गावर पाठवलेलं असतं ना तायडेने. तर आता इथे ती मुलगी म्हणते मला पैशांची गरज आहे असं म्हणते ती मुलगी. तुझं काम पैसे मागणं आहे आणि माझं काम आहे इन्फॉर्मेशन मागणं असं म्हणते तायडे. नवीन माहिती काय सांग असं म्हणते तायडे. राईट सो संजनाच्या कॉलेजमध्ये तिचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी कुणाला तरी मॅनेज करायला हवं असं म्हणते ती. त्यासाठी पैसे लागतील त्यामुळे पैसे मागते असं म्हणते ती शूटर. पैसे मागायचे कारण नको आहेत मला असं म्हणते तायडे. मला नवीन माहिती हवी आहे, काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन हवी आहे असं म्हणते ती. नवीन इन्फॉर्मेशन तर काहीच नाही असं म्हणते ती शूटर. मग केलंस का इतके दिवस असं म्हणते तायडे. त्याचे प्रयत्न चालूच आहेत. संजनाच्या बाबतीत काही लीड्स मिळाल्या होत्या पण आता सगळ्या चुकीच्या निघाला असं म्हणते ती शूटर. म्हणून थोडा वेळ गेला. बट एनिवे आता तिच्या कॉलेज रेकॉर्ड मधून तिचा पत्ता नक्की सापडेन असं म्हणते ती शूटर. संजनाने आता काही महिन्यांपूर्वीच कॉलेजमधून पासआउट केलंय, त्यामुळे तिच्या कॉलेजमध्ये तिचे डिटेल्स नक्की असतील असं म्हणते ती. या फालतू इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा ना पटकन संजनाला शोध, माझ्याकडे वेळ नाही आहे असं म्हणते तायडे. आय वॉन्ट संजना. तुला कळतंय का असं म्हणते तायडे. हो मॅम कळतंय असं म्हणते ती शूटर. अजून काय इन्फॉर्मेशन मिळते का तिच्याबद्दल बघ असं म्हणते नुपूर. थांब मी बघते असं म्हणते जिया. आणि आता ती शोधायला लागते. वहिनी हे बघ इथे तिचा फोन नंबर आणि ऍड्रेस दोन्ही आहे असं म्हणते ती. पण नोट करून घे असं म्हणते ती. तर आता नुपूर नोट करून घेते बघा प्रेक्षक हो नंबर आणि ऍड्रेस. ह्याचा काय उपयोग नाही असं म्हणते नुपूर. काय असं म्हणते जिया. अगा तोच नंबर आहे, ह्या नंबरवर मी बरेचदा फोन केला लागतच नाही असं म्हणते नुपूर. ऍड्रेस पण आहे ना असं म्हणते आता जिया. ऍड्रेस पण तोच आहे बघ ना, गुलमोहर चाळ आहे, तिथे जाऊन आले मी, ती तिथे नाही राहत. 1 वर्ष आधी ती ह्या चाळीतून शिफ्ट झाली आणि आता ती कुठे राहते हे कुणालाच माहित नाही आहे असं म्हणते आता नुपूर. डॅम यार शिट असं म्हणते जिया. म्हणजे हे तिचं जुनं अकाउंट आहे असं म्हणते जिया. मी काय म्हणते तिने शेवटचे पोस्ट कधी केले ते बघ ना एकदा असं म्हणते नुपूर. 1 सेकंड असं म्हणते आता जिया. सी 1 मिनिट असं म्हणते ती. अरे ही लग्नाआधीची पोस्ट आहे असं म्हणते ती. म्हणजे ती निघून जाण्याच्या आधी रोज आणि तिचं लग्न होणार होतं ना तिच्या आधीची पोस्ट आहे. ही बघ डेट असं म्हणते जिया. म्हणजे त्यानंतर तिने काहीच नाही पोस्ट केलं असं म्हणते नुपूर. नाही ग असं म्हणते जिया. कमाल आहे, वर्षभर काहीच पोस्ट नाही केलं असं म्हणते नुपूर. वहिनी आय टोल्ड यू ना ही मुलगी जरा विचित्रच आहे असं म्हणते जिया. तर नुपूर म्हणते म्हणजे आज पण कुठलीही नवीन माहिती मिळाली नाही आपल्याला असं म्हणते नुपूर. तिचं नाव सोडलं की शून्य माहिती आहे माझ्याकडे तिच्याबद्दल असं म्हणते ती. तर आता त्या तायडेला आणि शूटरला दाखवलंय. तर आता तायडे म्हणते रिकामी बसलेली नाहीये मी दिवसभर हे असली माहिती गोळा करण्यासाठी, आणि एवढे पैसे घेतेस आणि असली माहिती देतेस मला असं म्हणून ओरडते तायडे त्या शूटरला. काय आहे ना आता तर मी तुमच्या घरी येऊन नाही पैसे घेऊ शकत ना, म्हणून बोलवते तुम्हाला असं म्हणते ती. आगाऊपणा करू नकोस असं म्हणते तायडे. मला संजना हवी आहे, तिला शोधून काढ असं म्हणते तायडे. डोंट वरी मॅम, ती जिवंत असेल ना तर नक्कीच सापडेन असं म्हणते ती शूटर. मग आणून उभे करते ना तुमच्या समोर. आजपर्यंत 100% टार्गेट अचीव केलेत मी, रेकॉर्ड आहे माझा. पण तुम्ही ना प्लीज हे असं चिडचिड करून माझ्याशी बोलू नका असं म्हणते ती. तू कुणाशी बोलताय कळतंय का तुला असं म्हणते आता तायडे. इतके दिवस संजना सापडत नाहीये, पैसे दिलेत मी तुला, चिडचिड नाही होणार का असं म्हणते तायडे. पैसे दिलेत ते मोजायचे आणि काम करायचं गपचूप असं म्हणते ती. मग ते करतच आहे ना मॅम असं म्हणते ती. मग करायचं असं म्हणते तायडे. किती दिवस दिलेत मी तुला, तिला शोधायला अजून सापडली नाही ती तुला असं म्हणते तायडे. आणि आउट म्हणते आता तायडे आणि पैसे दिलेले असते ती त्या शूटरला. तर आता इथे नुपूर काहीतरी बघते. तर ती हातामध्ये घेते काय असतं ते. त्याच्यामध्ये बघायला लागते तर त्याच्यामध्ये व्हिजिटिंग कार्ड्स असतात. महेश पाठक म्हणून लिहिलेलं असतं याच्यावरती. महेश पाठक ह्या नावाचे एवढे कार्ड्स, ह्या नावाचेही एवढे कार्ड्स आहेत. वेगवेगळ्या नावाचे 10-15 कार्ड्स एकत्र का ठेवले असतील सरांनी असं म्हणते ती. तेवढ्यातच आता तिथे मल्हार आलेला असतो. तर आता तो म्हणतो काय करतायत आमच्या डिटेक्टिव्ह मॅडम असं म्हणतो तो. असं म्हणतो तो.
आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याच्याकडून आम्ही व्हिजिटिंग कार्ड घेतो आणि तुम्ही काय प्रत्येक भेटीला सारखं सारखं व्हिजिटिंग कार्ड घेता का असं म्हणते नुपूर. आणि तेही असं जपून ठेवताय असं म्हणते नुपूर. एका व्यक्तीचे एक व्हिजिटिंग कार्ड पुढे असतं ना म्हणते ती. मी ना हे एक्स्ट्रा कार्ड्स मागून घेतो असं म्हणतो आता मल्हार. पण म्हणून एवढे कार्ड्स ठेवायचे काही सर तुमचं असं म्हणते नुपूर. ठीक आहे असं म्हणतो तो. आता ना मी तुला ह्या कार्डची खरंच गंमत सांगतो असं म्हणतो तो. गंमत असं म्हणते नुपूर. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मुंबई लोकलमध्ये खूप गर्दी असायची. रस्त्यांवर खूप ट्रॅफिक असायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळी पूर्वेला उगवायचा आणि पश्चिमेला मावळायचा असं म्हणतो तो. तर तुम्ही दरवेळेला ना मला मस्करी सुचते असं म्हणून ती मारते मल्हारला. तर आता मल्हार पडतो. आता ही जखम कधीच बरी होणार नाही माझी असं म्हणतो तो. नाटक करू नका नाहीतर बॉक्स टाकीने तुमच्या डोक्यावर असं म्हणते ती. सॉरी सॉरी असं म्हणतो मल्हार. आता मी तुला ह्या कार्डची खरी गंमत सांगतो असं म्हणतो तो सिरियसली. एक काम कर मॅडम तुम्ही इथे बसा असं म्हणतो मल्हार. तर आता तो बसवतो तिला त्या खुर्चीवरती. येस असं म्हणतो मल्हार. नॉक नॉक मे कम इन मॅम असं म्हणतो मल्हार. असं म्हणते नुपूर. मॅम माय सेल्फ महेश पाठक नाईस टू मीट यू. काय असं म्हणते नुपूर. तर तो कार्ड देतो तिला. नॉक नॉक असं म्हणतो मल्हार. मे कम इन मॅम. या ना असं म्हणते नुपूर. मॅम माय सेल्फ विराज महाडिक प्लीज कीप माय कार्ड असं म्हणतो आता मल्हार. कोण आहे असं म्हणते आता नुपूर. आय एम शैलेश शावखडे असं म्हणतो तो. प्लीज कीप माय कार्ड असं म्हणतो आता मल्हार. आय एम प्रतीक सटके. हे सगळं काय असं म्हणते आता नुपूर. सांगतो असं म्हणतो मल्हार. बिझनेस सुरू करण्याआधी मी क्रॅश कोर्स केला होता असं म्हणतो तो. कसला कोर्स असं म्हणते ती. मला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करून एक्सपिरियन्स घ्यायचा होता. माझी खरी ओळख न दाखवता असं म्हणतो तो. इव्हेंट मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट समजून घेण्यासाठी मी कधी स्टेज मेकरच्या ऑफिसमध्ये, कधी ऍड एजन्सीमध्ये, तर कधी कस्टम सप्लायरकडे काम करायचं असं म्हणतो तो. इन शॉर्ट मला हँड्स ऑन एक्सपिरियन्स हवा होता एक मोठी कंपनी चालू करण्यासाठी असं म्हणतो तो. तेव्हा ही आयडिया केली होती. म्हणजे हे सगळे कार्ड्स माझेच आहेत पण ही नावं माझी नाहीत असं म्हणतो तो. हे तुमचं आधी होते हा एवढं काय त्यात. एवढं सगळं तर तुम्ही स्वतः पण करू शकला असतात असं म्हणते नुपूर. तोच तर प्रॉब्लेम होता ना असं म्हणतो मल्हार. काय व्हायचं मी कुठेही काम करायला गेलो तिथे माझ्या वडिलांना आजोबांना ओळखायचेच. त्यामुळे खानविलकरच्या मुलाला VIP ट्रीटमेंट मिळायची जी मला नको होती असं म्हणतो मल्हार. मला काम मिळालं तरीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायचे. ते खरं तर सांगायचे की तुम्ही कशाला हे काम करताय, तुम्हाला एवढं छोटं काम कसं देऊ. म्हणून मग मी आयडिया केली. सो महेश पाठक, विराज महाडिक, दिनेश आवखडे ही सगळी माझीच नाव आहेत असं म्हणतो मल्हार. सो नुपूर असे एक एक बॉस तर एवढे खडूस होते ना तुला सांगतो. एकदा काय झालं माहितीये का, मी ऑफिसला जायला थोडा लेट झालो. असं सांगतच असतो तेवढ्यातच नुपूर फेकते ते कार्ड्स आणि म्हणते आवरा आहे असं म्हणते ती सगळे कार्ड्स खाली फेकून. तर आता चिडून निघून जाते तिथून नुपूर. जरा म्हणून कौतुक नाही माझा असं म्हणतो आता इथे मल्हार. तर आता इथे जियाच्या खोलीमध्ये आलेली असते नुपूर. जिया मला एक सांग तिच्या प्रोफाईलमध्ये तिच्या कॉलेजचं नाव होतं ना ग असं म्हणते नुपूर. वहिनी ते जुनं अकाउंट होतं ना असं म्हणते जिया. जरा एकदा ओपन करून चेक कर ना त्या पेजवरती काय माहिती मिळते का बघूया असं म्हणते नुपूर. आता जुन्या प्रोफाईलवर जाऊन काय बघायचंय वहिनी असं म्हणते आता ती. वहिनी थांब असं म्हणते जिया. हे बघ हे जे कॉलेजचं अकाउंट आहे त्याला 2000 फॉलोअर्स आहेत आणि सी त्यामध्ये ऑलमोस्ट मुली आहेत. त्यामुळे तू संजनाला शोधलं तरी किती जुना अकाउंट असेल ना तिचं असं म्हणते ती. ह्या पेजवर टोटल 1200 मुली आहेत असं म्हणते नुपूर. या सगळ्यांच्या प्रोफाईलचाच बघायचे असं म्हणते नुपूर. का असं म्हणते जिया. अगं संजना सर्च केला तरी होणार आहे मग ह्यांना का बघायचं असं म्हणते ती. जिया आम्हाला संजनाची प्रोफाईल चेकच करायची नाही असं म्हणते आता नुपूर. वहिनी तुझं काय चाललंय मला कळतच नाही असं म्हणते जिया. कळेल थांब असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर चेक करत असते सगळं. तर आता जियाला झोप येत असते. थँक्स असं म्हणते आता नुपूर. वहिनी मी काय म्हणते आपल्यासाठी कॉफी आणू का मी असं म्हणते जिया. हा असं म्हणते नुपूर. आणि ते असं म्हणते आणि जिया बाहेर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता जिया कॉफी करून आणलेली असते. वहिनी असं म्हणते जिया हे घ्या. तर आता इथे कॉफी घेते नुपूर. सापडली असं म्हणते जिया. नाही का असं म्हणते नुपूर. तर आता जियाला खूप जास्त झोप आलेली असते. अजून किती वेळ असं म्हणते जिया. तर आता नुपूर शोधतच असते बघा प्रेक्षक हो. जिया मात्र तिथे झोपलेली असते. येस असं म्हणते नुपूर. जिया असं म्हणते नुपूर. हे बघ हे बघ थांब असं म्हणते जिया. तर आता जिया बघते. वहिनी अगं ही तीच असं म्हणते जिया. पण तिचं नाव बघ ना इथे अवंतिका कुलकर्णी असं म्हणते आता नुपूर. म्हणजे तिने तिची ओळख बदलून टाकली जिया. पण तरी तिला तिचं कॉलेज पेज फॉलो करावं असं वाटलं तिला असं म्हणते आता नुपूर. आज तिच्या प्रोफाईल पर्यंत पोहोचलोय लवकरच तिच्यापर्यंत पोहोचू असं म्हणते आता नुपूर. असं म्हणते जिया. एक सेकंड असं म्हणते आता जिया. वहिनी इथे तिचा फोन नंबर ऍड्रेस काहीच नाही आहे असं म्हणते ती. सी असं म्हणते ती. हे बघ ह्या पिक्चर मध्ये हे 2 तिचे क्लासमेट्स दिसत आहेत. तारीख बघितलं का असं म्हणते ती. अगं हे तर हल्लीच भेटलेत असं म्हणते ती. ह्या दोघांना शोधून काढता येईल का असं म्हणते नुपूर. ते मी आरामात शोधेन का ती काळजी करू नकोस तू असं म्हणते जिया. त्यांना शोधते मी असं म्हणते जिया. उफ असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता सकाळची वेळ झालेली असते. तर आता इथे मल्हार तयार होत असतो आणि नुपूर सुद्धा तयार होत असते. तर आता मल्हार बघतो नुपूरकडे.
तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडे आणि ती तयार होत असते. बापरे असं म्हणतो मल्हार, किती उशीर झालाय, मला आवरायचं बाकी आहे सगळं अजून असं म्हणतो मल्हार आणि समोरून थांबतो तो नुपूरच्या मुद्दाम तयार होण्यासाठी. सर बाजूला व्हा ना असं म्हणते आता नुपूर. सॉरी असं म्हणून तो बाजूला जातो. तर आता तो तिच्या पाठीमागे येऊन थांबलेला असतो आणि तिच्याकडेच बघत असतो. तर आता दोघे आरशामध्ये बघत असतात. तर आता इथे नुपूरला ऑकवर्ड वाटत असतं मल्हारला एवढ्या जवळ बघून. फक्त ह्या बाजूचे केस विंचराचे राहिलेत. तर आता तो केस विंचरायला जातो. सर असं म्हणते नुपूर, काय चाललंय तुमचं? उशीर होतोय मला म्हणून म्हटलं आवरतो मी. मग एक शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणते ती. नाही असं म्हणते ती, मला नाही शेअर करायचा आरसा, तुम्ही आवरा आम्ही नंतर आवरून घेते असं म्हणते ती. नाही नाही थांब असं म्हणतो मला. काय लगेच का रागवतेस तू? रागवण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये असं म्हणतो तो. आणि तुला सांगू का, रागवल्यानंतर सुद्धा तू सुंदरच दिसतेस, पण वेगळ्या कॅटेगरीमध्ये असं म्हणतो तो. झालं असं म्हणते नुपूर. सुरू झालं तुमचं पुन्हा असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो मल्हार. काय बोलत नाही मी इथे बसतो, तू आवर असं म्हणतो तो. लेडीज फर्स्ट असं म्हणतो तो. आणि तसंही तू आवरत असताना मला बघायला खूप जास्त आवडतं असं म्हणतो मल्हार. तुम्हाला ऑफिसला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे, तुम्ही लवकर आवरून घ्या असं म्हणते नुपूर. नुपूर मुद्दाम करत होतो मी हे असं म्हणतो तो. मुद्दाम असं म्हणते नुपूर. आता आपण कसं मेन डिश सोबत साईड डिश देतो, त्यामुळे साईड डिशची टेस्ट वाढते ना. भांडणाचं पण तसंच आहे, दिवसाची मजा वाटते, नवरा बायकोचं प्रेम वाटतं, असं नाही वाटत तुला असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर, असं अजिबात वाटत नाही मला, आणि मला सकाळ सकाळी तुमच्याशी वाद घालायचं नाहीये मल्हार सर. तुम्हाला उशीर होत होता ना, तुम्ही आवरून घ्या पटकन असं म्हणते ती. तू आवर इथे, मी बाजूबाजूला माझा आवरतो असं म्हणतो मल्हार आणि तो निघून जातो तिथून. तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडेच. तर आता मल्हार जवळ येतो नुपूरच्या. नुपूर असं म्हणतो मल्हार, पण आपली जोडी खूप छान दिसते ना असं म्हणतो मल्हार. असं म्हणतो तो. परफ्यूम मारायचं विसरलो मी असं म्हणतो मल्हार. तर आता तो परफ्यूम मारून घेतो आणि मुद्दाम नुपूरला मध्ये पकडलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि ते परफ्यूम खरंच नुपूरला खूप आवडतं. तर आता मल्हार जवळ घेतलेला असतो तिला. तर बघा प्रेक्षक हो, खूप छान रोमॅन्टिक सीन आहे मल्हार आणि नुपूरचा. बाजूला व्हा, उशीर होता आपल्या दोघांना आणि तुम्ही बाजूला व्हा असं म्हणते नुपूर. मी कुठे जवळ आलो तुझ्या असं म्हणतो मल्हार. तू जवळ आली होतीस माझ्या असं म्हणतो मल्हार. मी असं म्हणते नुपूर. तरीही तसं तुझ्या मनात असतं, माझ्या नाही असं म्हणतो मल्हार. खूप चिडते आता इथे नुपूर. तर आता निघून जाते ती तिथून. वा असं म्हणतो मल्हार, दिवसाची सुरुवात असावी तर अशी असं म्हणतो मल्हार. तर आता इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात सगळेजण, तायडे, मावशी आणि मल्हार. आजच्या दिवसात नाश्ता मिळणार आहे की नाही मिळणार असं म्हणतात आता रेवती मावशी. तर जिया तिथेच असते. ती उशिरा आज असं म्हणते आता मावशी. अम्मा येईल ना, शांत हो असं म्हणते जिया. काय झालं असं म्हणून ओरडायला लागते ताडेची आई. तर चक्करून पडलेला असतो ताडेचा बाप. सगळे असं म्हणून ओरडायला लागते ताडेची आई. काय झालं असं म्हणतो मल्हार. काका काय झालं असं म्हणतो तो. चक्कर आली ना असं म्हणते ती. बाबा बाबा असं करत असतात ते. तर आता अनुपूर आतनं घेऊन येते पाणी बघा प्रेक्षक हो. बाबा बाबा म्हणत असते तायडे. काय होते बाबा असं म्हणत असते ती. बाबा बोला असं म्हणत असते ती. तर आता कांदा येऊन लावते नुपूर. काय करतेस तू हे असं म्हणते तायडे. त्यांच्या नाकाला कांदा लावते, त्यांना शुद्ध येईल असं म्हणते नुपूर. हे असले गावठी उपाय करू नको, त्यांना जास्त त्रास होईल असं म्हणते तायडे. नाही होणार असं म्हणते नुपूर. बाबा बाबा असं म्हणते तायडे. नको ग असं म्हणते आता तायडे. तर आता तेवढ्यात शुद्धी आलेली असते त्यांना. बाबा असं म्हणते तायडे. कोण लागत नाही असं म्हणते आता जिया. आता काय करायचं असं म्हणते ती. काहीतरी काकू चे पाय चोळा ना, त्यांना बरं वाटेल असं म्हणते आता नुपूर. हात चोळू का चालेल असं म्हणते ती. काकू पाय चोळा प्लीज असं म्हणते नुपूर. पाय चोळते असं म्हणते ती. पिशूत पडलेत आणि तू हे काय करतेयस, काय टाइमपास चाललाय, हातपात चोळून काय होणार आहे का असं म्हणते तायडे. मल्हार तू परत एकदा डॉक्टरांना कॉल कर असं म्हणते ती. मी कॉल करतो असं म्हणतो आता मल्हार. तर आता जाग आलेली असते तिच्या बाबांना. काका असं म्हणतो मल्हार. आली आली शुद्ध आली असं म्हणते आता तायडेची आई. तर आता नुपूर आत जाते आणि काहीतरी आणते. शुद्ध आली असं म्हणते ती. एक मिनिट थांब आई जरा असं म्हणते आता तायडे. बसा नीट असं म्हणते ती. तर आता इथे पाणी घेऊन आलेले असते नुपूर. तर आता हे घ्या, लिंबू पाणी आहे, घ्या पिया, तुम्हाला बरं वाटेल असं म्हणते आता नुपूर. हळू असं म्हणते आता इथे तायडेची आई. कसं वाटतंय असं म्हणते आता नुपूर. बरंच बरं वाटतंय असं म्हणतात ते. काय झालं अचानक चक्कर आली का असं म्हणते नुपूर. काय कळच नाही, अचानक अंधारे डोळ्यासमोर असं म्हणतात तिचे बाबा. चक्कर आली आणि मग मला असं वाटतं त्यांची शुगर लो झाली बहुतेक असं म्हणते नुपूर. तसंच असेल असं म्हणतात ते. आज मला गोळी घ्यायला उशीर झाला ना असं म्हणतो तो. बापरे बघा प्रेक्षक हो, गोळी घेतात का म्हणजे शुगर लो झाले आणि गोळी घेऊन का आणि बरं वाटणार आहे. खरंच प्रेक्षक हो, काय दाखवतात. मी जेवल्यानंतर गोळी घेतो आणि आज मी खाल्लंच नाही असं म्हणतो तो. पण रोज तुम्ही गोळ्या घेता ना असं म्हणते तिची बायको. मग आज का गोळी घेतली नाही असं म्हणते ती. अगं कशी घेणार, नाश्ता केला नाही मी अजून, गोळी कशी घेऊ सांग मला असं म्हणतो तो. बरोबर आहे तुमचं भाऊजी असं म्हणते रेवती मावशी. आम्ही सगळे नाश्त्यासाठी खूप वेळेपासून वाट बघत बसलो होतो. मी किचन मध्ये गेलो होतो नाश्ता तयार आहे बघायला, पण नुपूरचं काहीतरी टिफिनचं काम चालू होतं तिथे असं म्हणतात ते. बघितलं नुपूर, तुझ्या या टिफिनच्या कारभारीमुळे काय झालं ते असं म्हणतात त्या. आता मला कळलं, तू ह्यांना शुद्धीवर येण्यासाठी एवढे प्रयत्न का करत होतीस ते असं म्हणते आता ताडेची आई. कारण तुझ्याचमुळे ते बेशुद्ध झाले होते असं म्हणते ती. काकू असं नाही आहे असं म्हणतो मल्हार. रोज नाश्ता वेळेवर तयार असतो, आज काहीतरी अर्जंट ऑर्डर असेल तिला असं म्हणतो मल्हार. तू घे, फक्त तिचीच बाजू घे असं म्हणते आता रेवती मावशी. आज तिच्या टिफिन सर्व्हिसमुळे काय झालंय लक्षात येते ना असं म्हणते मावशी. टिफिन सर्व्हिस सुरू करताना ती काय म्हणाली होती की तुझ्या टिफिन सर्व्हिसमुळे आम्हाला कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही असं म्हणते मावशी. आणि आता भाऊजींना काय झालं असतं म्हणजे असं म्हणते मावशी. तुझ्या टिफिनच्या कामामुळे
तुझ्यामुळे आम्ही सगळे फक्त वाट बघत बसायचं असं म्हणते ती. अगं तुझ्यामुळे कधीतरी या घराच्या कोणाचा तरी जीव जायचा असं म्हणते त्या रेवसी मावशी. तर आता खूप वाईट वाटतं नुपूरला आणि मल्हारला. तर आजचा भाग इथे संपतो. तर आता बघूया रिकामध्ये काय ते. तर आता तू या मुलगीला ओळखतोस का असं म्हणून आता नुपूर कुठल्या तरी मुलाला एक फोटो दाखवते. तिच्याबद्दल काही सांगू शकतोस आम्हाला असं म्हणते ती. आधी गोरेगावला राहायची पण आता ती कर्जतला शिफ्ट झाली असं म्हणतो. तिचा ऍड्रेस माहिती आहे का रे तुला असं म्हणते नुपूर. हो आहे माझ्याकडे असं म्हणतो तो माणूस आणि आता ती गेलेली असते. तर आता आम्ही भेटणारच आहोत संजनाला असं म्हणते ती. या ऍक्सिडेंटच्या तुझ्या सगळ्या आठवणी तुला परत त्रास द्यावा म्हणून तुला घेऊन आले मी इथे. तुझ्या मनातलं हे गिल्ट तुझा आणि नुपूरचा संसार कधीच सुखाचा होऊ देणार नाही असं म्हणून इथे तायडे आपला गेम खेळत असते बघा प्रेक्षक हो मल्हार सोबत आणि तिथे संजना भेटलेली असते नुपूरला. तर आता प्रेक्षक हो आजचा भाग आणि रिकाविद्या समजतो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच काहीतरी एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघतच राहा हा व्हिडिओ.